कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॉक्टर हा प्रॉब्लेम हो, आम्हालाही डाऊट होता आणि अगदी तसंच झालं। त्यांची नर्व प्रेस झाली। पण याला काहीतरी उपाय असतील ना, काहीतरी औषध उपचार असतील। आपण सुरू करू शकतो का लगेच ट्रीटमेंट? आपल्यापुढे दोन ऑप्शन आहेत। एक तर त्यांचं ऑपरेशन लगेच करावं लागेल, त्यात रिस्क आहे, आणि एक तर ट्रीटमेंट द्यावी लागेल। तरी आम्ही शुअरली सांगू नाही शकत की पेशंट पूर्णपणे बरा कधी होईल आणि त्या कधी शुद्धीवर येतील। आशू हे बघ, आतापर्यंत जसं स्ट्रॉंग राहिला तसं आता राहायला पाहिजे। सीताई बोलायला लागतील, चालायला लागतील, सगळं नीट होईल। तू स्ट्रॉंग राहा प्लीज। तुम्ही तुमचा थोडा वेळ घ्या, तुम्ही डिसाईड करा आणि आम्हाला कळवा। रिस्क काय याच्यामध्ये, ऑपरेशन मध्ये? ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही तर पेशंट पॅरालाइज होऊ शकतो। रिस्क तशी कमी आहे। आपण स्पेशलिस्टला बोलून सर्जरी करून घेऊ। तुम्ही कुटुंबाशी बोलून घ्या। शिवा, आशू हे बघ, भाऊ आणि काकांना फोन लागत नाहीये, त्यामुळे हा निर्णय तुलाच घ्यावा लागेल। ही जबाबदारी तुझ्यावर आहे, तुलाच हे ठरवावं लागेल। कसं ठरवू पण मी? अगं डॉक्टर्स म्हणतायत की रिस्क आहे पण थोडी आहे, आणि जर ट्रीटमेंट करायला घेतली तर आई काय रिस्पॉन्ड करते त्याच्यावरनं ठरेल की पुढे कसं। पण आईला त्रास झालेला नाही बघवते अजून। आशू हे बघ, ऑपरेशन मध्ये रिस्क असली तरी डॉक्टर म्हणतायत ना ते स्पेशलिस्टला बोलवतील म्हणून। काय आहे ना, आईला अजून त्रास नको व्हायला। हे बघ आशू, ट्रीटमेंटला किती वेळ लागेल हे डॉक्टर पण सांगू शकत नाहीये, त्यामुळे मला असं वाटतंय ऑपरेशन हा एकच मार्ग आहे आपल्याकडे। ओके ओके डॉक्टर, करूया ऑपरेशन। आर यू शुअर? येस आय एम शुअर। ठीक आहे, मग मला इन्शुरन्सचं अप्रुव्हल लागेल। एकदा का ते आलं की आपण रात्रीपर्यंत ऑपरेशनची तयारी करू। ओके डॉक्टर, चालेल, येतो। थँक्यू। आशू हे बघ, तू काळजी नको करू, सगळं नीट होईल। मी काकू आणि संपदाला कळवते। मला टेन्शन आलंय खूप। आशू हे बघ, हा निर्णय घेणं खूप खूप कठीण आहे, कळतंय मला, पण तू बघतोयस का, इथे आल्यानंतर सगळं सीताईचं तू केलंस, तू तिला सांभाळलंस, तू आम्हाला धीर दिलास, त्यामुळे आत्ता नको खचून जाऊस, सगळं नीट होईल, काळजी नको करूस। इन्शुरन्स तर करायला पाहिजे। ठीक आहे, तू जा, मी इथे थांबते। आलोच मी। वडके, तुमच्या चहामुळे माझा दिवस एकदम फ्रेश जातो। थँक्यू। देसाई बरोबर। हो, अहो एवढे लोक आमच्याकडे येतात जातात, पण तुमचा चेहरा मात्र लक्षात राहिला। सर ते माझं काम तुम्ही अहो एका दिवसात दोनदा आल्याने काम होणार आहे का लवकर? जरा लवकर करा ना, इमर्जन्सी आहे। सांगितलं ना तुम्हाला, नाही इतक्यात होणार। नाही मग किती वेळ लागेल साधारण? साधारण किती वेळ लागेल एवढं तरी सांगू शकता ना? आता ते मी कसं सांगू? मी काम तर करतोयच ना, कळव। अरे व्हॉट डू यू मीन कळवतो? इन्शुरन्सचे पैसे तुम्ही भरलेत? हो, काय बोलताय? काय चुकीचं बोलतोय मी? बरं तेच बोलतोय, आमच्यासारखी लोक इन्शुरन्स का काढतात? आपल्या जवळच्यांचा, कारण इमर्जन्सीच्या काळात त्याची मदत व्हावी, तो कामाला यावा। आणि अशाच इमर्जन्सीमध्ये तुमच्यासारखे लोक काम चुकारपणा करतात। अहो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो, आयुष्याचा प्रश्न असतो, म्हणून लोक 10 वेळा इथे येतात, चौकशी करतात, आणि त्यांना सोल्युशन देणं दूरच राहिलं, हे धड एंटरटेनही करत नाहीत। मिस्टर देसाई, नीट विचार करून बोला। मी माझं काम करतोय,
आणि हे असं होत नाही. हा मग कसं होतं मला माहित नाही, माझ्या डोक्यात प्रकाश पाडायला कसं होतं. अहो त्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स सबमिट केले कालच. अहो ते चेक पण करावे लागतात ना. मग केले का तुम्ही चेक? असेल याच्यात माझी फाईल बघा. हे बघा हा केवढा गट्टा आहे. हा याच्यामध्ये शेवटची फाईल तुमची आहे. फाईल तुमची आली की मग काम करू या. अहो मी नाही थांबू शकत फाईलचा नंबर येईपर्यंत. माझी आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तिला उपचारांची गरज आहे. आता ही फाईल जर प्रोसेस झाली नाही तर ते उपचार करणार नाही. तुम्ही काय करू सांगा? तुम्हाला काय हवंय? पैसे हवेत? नाही घ्या पैसे घ्या, मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देतो. किती घ्याल तुम्ही? काय करताय हे? हे घ्या, माझ्याकडे आता 3,000 रुपये. 3,000 रुपये ठेवा. अहो काय करताय हे देसाई? काय असे नको? ओके, टेबला खालून देऊ. घ्या या टेबला खाली यामध्ये देतो. अहो, देसाई काय चाललंय हे? हे एवढे इनफ नाही आहेत का? थांबा, मी तुम्हाला अजून देतो. हे वॉलेट आहे माझं, हे वॉलेट घ्या. लेदरचं पाकिट आहे, 2,200 रुपये. अजून काय हवंय? अंगठी, सोन्याची अंगठी आहे. हा, हे घ्या. महाग आहे खूप, यांनी काम नाही होणार आहे. थांबा, हे घ्या. बेल्ट घ्या माझा, लेदरचा बेल्ट आहे, प्युअर लेदर. मे बी ह्यानी काम होऊ शकेल. 2,200 रुपयाचा असेल. अहो, काय तमाशा लावलाय हा तुम्ही? काय तमाशा म्हणजे हा तमाशा नाही आहे. कामाला गती आली पाहिजे ना, तुम्हाला मोटिवेशन काहीतरी मिळालंच पाहिजे. फोन देतो माझा, घ्या. फोनही तुम्हीच ठेवा, घ्या. अजून काही हवंय? शर्ट देतो ना, घ्या. शर्ट घ्या. हा शर्ट मला माझ्या बायकोनी दिला होता माहितीये, पण तुम्हाला सेंटिमेंटल व्हॅल्यू फार कळणार नाही. तशी किंमत सांगतो मी. साधारण 500 रुपयाचं शर्ट आहे. बस कर. अहो ठेवून घ्या. तेवढंच तुम्ही काम कराल पटपट. थांबा, चपला देतो. चपला पण घ्या. हे घ्या. 200-250 रुपयाच्या आहेत, रबरी आहेत, पण काम होऊन जाईल याने. टोटल किती झाले आता? बरेच झाले असतील ना, कारण अंगठी पण आहे, पॅन्टही देतो. काम झालं पाहिजे ना ए लवकर. बाबा ए नको ना, हे राहू दे ना. नाही घ्या ना, असं काय करता? देसाई कशाला असं करतायस? काय करू दुसरं? तुम्ही सांगा ना. आमच्यासारखी लोक इन्शुरन्स पॉलिसीज घेतात, हप्ते भरतात वेळेवर. कशासाठी? इमर्जन्सी आली की आमचा जीव वाचण्यासाठी ना, बरोबर? आणि यांच्यासारखी लोक बसली आहेत इथे आमच्या पेशंट्सचा तमाशा बघायला. आधी इन्शुरन्सचे हप्ते भरा, मग यांचे खिसे भरा, आणि मग आपला जीव वाचवा. अहो इथे काही लोक त्यांचा वेळ जात नाही किंवा तुमच्याशी गप्पा मारायला म्हणून येत नाहीत. प्रत्येकाला हीच एक आशा असते की आपण जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती अशा वेळेस आपल्याला मदतीला येणार आहे. आणि तुमच्यासारख्या माणसांनी ना हे अख्खं फील्ड बदनाम करून टाकलं. साहेब, अहो तुमचा चहा झाला असेल, ते वेफर्स खाऊन झाले असतील आणि थोड्या गप्पा झाल्या असतील, तर राहिलेला जो काही वेळ आहे ना त्याच्यामध्ये जरा काम करा, या फाईल्स बघा. आणि तसं जर केलं ना तर एवढा गठ्ठा होणार नाही. आणि मग इथे एवढी लोक जमा होणार नाहीत, तुमच्याकडे आशेने बघणार नाहीत. कळतंय का तुम्हाला? करताय ना काम. ओळखे या, यांची फाईल घ्या. फाईल द्या मला पटकन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.